मध्यंतरी काळात माझ्या 1-2 वर्षापूर्वी माझा गुलाल वारला. हो पण गुलाल वारल्यापासून गुलाल काय असतो मला कपाळाला लावायसाठी गुलाल काय होत नव्हता. बरोबर. आणि तीच माझ्या डोक्यात परत आणखीन फेड बसलं की ही मैदान कधी आयुष्यात आपण आहे तोपर्यंत बंद करायचं नाही. हे सर्व नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे हातसेवाडी बाटळे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. एक महाराष्ट्रातलं घाटावरील पहिलं बिनजोडचं मैदान जवळजवळ 2001 साली चालू झालं. 24 ते 25 वर्षाची परंपरा असलेलं एक जुनं पारंपरिक नामवंत बिनजोडचं मैदान आहे. पहिलवान ब्रह्मदादा गुमटे आयोजित भव्य दिव्य बिनजोड मैदान असतं. प्रत्येक वर्षी हे मैदान 15 ऑगस्टला असतं, परंतु या वर्षी 15 ऑगस्टला आपल्याला माहिती जरा सणवार आले. स्वातंत्र्य दिन असल्यामुळे काय होते, प्रत्येकाला येता येत नाही. त्यामुळे दादांनी बैलगाडी मालकांच्या आग्रह खातीर 2 दिवस तारीख पुढे ढकलून 17 ऑगस्ट तारीख केली. तर उद्या दिनांक 17 ऑगस्ट 2025 ला भव्य दिव्य बिनजोडचे जंगी मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत या ठिकाणी मैदानाचे आयोजक स्वतः पहिलवान ब्रह्मदादा गुमटे आणि मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. हातसेवाडी ग्रामस्थ सुद्धा आहेत. एकंदरीत जाणून घेऊ दादांच्याकडून उद्याचं बिनजोडचं मैदान नियोजन कसं आहे. दादा नमस्कार. नमस्ते. प्रथम दादा स्वागत आहे तुमचं. काय सांगाल, वर्षातलं एकच मैदान असतं आपलं परंपरेनुसार, या वर्षी 17 तारीख घेतली, उद्याचं नियोजन कसं आहे? उद्याचं नियोजन सर्व चकडा मालकांच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालेलं आहे. त्यात काय आणखीन त्रुटी वाटल्या मी सुधारणा करून उद्या सकाळी आपली घरची यंत्रणा असल्यामुळे ताबडतोब करून देण्याची मी व्यवस्था करण्याची माझी तयारी आहे. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्ष द्या. यंत्रणा इथं सगळ्या JCB आहे, रोलर आहे, पुढच्या बळी ट्रॅक्टर आहे. अजून सुद्धा तुम्हाला काय जरी उद्या येऊन होती, तुम्ही दादांना म्हणला की आम्हाला थोडं काय प्रॉब्लेम वाटतोय, तरी काय अडचण नाही. फाटीचा व्हिडिओ आपण मुलाखतीच्या सुरुवातीला बघितलाय. सुसज्ज अशी 15 ते 16 हातात फाटे. फाटीला कसलीच अडचण नाही, एकदम प्लेन फाटी, म्हणजे रोलिंग बिलिंग करून कुठल्याही बाजूनं बैलाला पळायला त्रास नाही होणार. दादा आपला पल्ला किती ठेवलाय वर्षी? मी सर्व चकडा मालकांचा विचार करून शिनी म्हणजे गोरगरीबी खेळायला पाहिजे, मोठा बी खेळायला पाहिजे. हो. तर माझ्या माहितीने मी म्हणजे अगदी तंतोतंत 900 फुटाचा मी पल्ला ठेवलेला आहे. 900 फूट. बरं दादा, आता तुम्ही एक बैलगाडी मालक आहे. जुन्या काळापासून आपले पण बैल पहिल्यापासून पळलेत, आता सुद्धा पळतात. एक बैलगाडी मालक म्हणून, आयोजक म्हणून नाही, बैलगाडी मालक म्हणून फाटी संदर्भात काय सांगाल? फाटी संदर्भात म्हणावं तर फाटीला बोर्ड दाखवाय आता काय जागा ठेवलेली नाही. माझ्या म्हणजे जितकं आमच्या संयोजकांचे म्हणजे आमचे जे मित्रपरिवार आहे सगळ्यांच्या विचाराने ही फाटी झालेली आहे. आणि कुठं खडा मारायचं म्हटलं तर फाटी सहजासहजी खडा घालणं अशक्य आहे. नक्कीच. अशा पद्धतीनं आणि थोडं थांबायला किंवा साईडला सगळा पेस व्यवस्थित आहे, पळण्या योग्य फाटी झालेली आहे. नक्कीच. दादा पावसा संदर्भात तुम्ही मगाशी मला बोलत बरेचसे फोन आलेले तुम्हाला. हो. आमच्याकडे पाऊस आहे, इकडचं तुम्ही व्हिडिओ कॉल करून दाखवलं. आता अपडेट काय द्याल बैलगाडी मालकांना आपल्या फाटीवरती? आपण प्रथमतः ही मैदान मी महादेव यात्रेनिमित्त हे आयोजन केलं जाते आणि महादेवाची कृपादृष्टी ह्या मैदानावरती पहिल्यापासूनच आहे. नक्कीच. काय आमच्या चोख पाठीमागच्या काळ झाले ते आम्हाला सुधारणा करण्यात त्यांनी चान्स दिला. आता गेले 8 दिवस झालं ह्या हातसेवाडी बाढळे खोऱ्यात पंचकृषीत पावसाचं प्रमाण 0 आहे. नक्की. आणि ती चित्र हे तुम्ही समोर बघू शकता फाटीवरती. मित्रांनो, आता चित्र म्हणाल तर दादानी मग सांगितलं व्हिडिओला, एकदम असं सुकी माती, असं चिखल वगैरे काहीच नाही.
आणि फाटीला कसलीच पाय अडचण नाही. आता तर रान म्हणला तर एक 15-16 फूट आहे. कुठल्याही म्हणजे उजव्या खांदी डाव्या खांदी बैलांना कसली अडचण नाही. दादा बॅरिकेटिंग किती केलं आपलं? बॅरिकेटिंग मी चक्र मालकांचा विचार करून, पब्लिकचा विचार करून शिनी, जेणेकरून की संयोजकाला कुठल्या प्रकारे त्रास नको. आणि ज्यावेळेस बैल मालकाला बैलाला ज्यावेळेस इजा होती त्यावेळेस बैल मालकाची वेदना काय असते ते सगळ्या गोष्टीचा विचार करून शिनी मी 900 फूट फाटी आपली, तर मी 800 फुटाच म्हणजे 750 फुटापर्यंत माझं बॅरिकेड राहील आणि खाली 50 फूट खाली बॅरिकेड राहील माझं. जेणेकरून की जास्तीत जास्त लोकांनी शिस्त कशी पाहावी ती खालचं उदाहरण एक असणार आहे. बरोबर. की खाली मी बॅरिकेड करून शिनी जे रेल्वे गेट असतं त्या पद्धतीने मी एकच गाडी आत घेणार आहे आणि मी ती एक गाडी घेऊन शिनी चक्र मालकांना जितकी प्रायव्हसी देता येईल इतकी मी सोय करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. नक्कीच. आणि बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, दादांनी सांगितलेलं म्हणजे त्या दिवशी पण अलाउन्स करायला सांगितलेलं दादांनी आम्हाला की बैलगाडी मालकांना अजून काय यात बदल पाहिजे असतील दादा, तरी बैलगाडी मालकांच्या इच्छेप्रमाणे दादांनी सांगितलं अजून आम्ही काय बदल करू किंवा आम्हाला नवीन काय जरी करायचं असलं तर तुम्ही आवर्जून सांगा दादांना, दादा त्याच्यात सुद्धा प्रयत्न करतील. पण दादा ह्या वेळेस आपलं मैदानाची नियमावली कशी असणार आहे, मैदानाचे नियम कसे असतील? वास्तविक ही बिनजोडचं मैदान पारंपरिकाने कुठलंही गालबोट लावून आजपर्यंत तरी घेतलेलं नाही. बरोबर. जी बिनजोडची जे मुंबईवरती जी बिनजोडच्या स्पर्धेला जे नियम अटी आहेत त्या नियमाटीनुसार मैदान पार पाडण्याचा मी प्रयत्न करतोय. नक्कीच. म्हणजे जेवढे मुंबईत आपले बिनजोड शर्यतीचे नियम आहेत हा. ते सगळे इथं लागू असणार. 100%. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई जे कमिटीचे नियम आहेत मुंबईचे बैलगाडी संघटनेचे बिनजोडचे, त्या बिनजोडच्या नियमाप्रमाणेच मैदान संपन्न होणार आहे. त्यात नवीन कुठलाही नियम नाही आयोजकांचा राहणार. जे नियम रोजचे आहेत बिनजोडचे मुंबईचे त्या नियमात मैदान आहे. बैलगाडी मालकांना दादा काय सांगाल तुम्ही? आता प्रत्येक वर्षी आयोजन नियोजन असतं, या वर्षी उद्याच्या मैदानासाठी काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना एक माझी नम्र विनंती आहे की बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, स्पर्धेची शोभा वाढवावी. जेणेकरून की मी घाटावरती ज्यावेळेस 15 ऑगस्ट 26 जानेवारी मुंबईत असती तसं आपलं पंढरप्पा फडक्यांच्या सल्ल्यानं आपण की बाबा आम्हाला मुंबईवरती घाटावरती स्पर्धा घ्यायचा आमची इच्छा आहे, तर तुम्ही घेतली तर बरं होईल. की घाटातल्या लोकांना बी त्रास नको की खाली 26 जानेवारीला जास्ती त्रास येणं जाण्याचा. तर मी घाटावल्या लोकांसाठी ही आवर्जून नियोजन केलेलं आहे. मुंबईवाल्यांनी पाहुण्यांचं नियोजन इथं केलेलं आहे. जेणेकरून पावसाळ्यात त्यांना स्पर्धा खेळण्यासाठी इकडे म्हणजे जागा अवेलेबल करून देण्याचा माझा प्रयत्न चालू असते ती. तर मैदानावरती आल्यानंतर छकडा मालकांनी मैदानाची पहिली गोष्ट शिस्त बिघडवू नये. जितकं तुमचंच मैदान म्हणून तुम्ही इथं सहकार्य करा, त्याला आणखीन तुमचा माझा प्रतिसाद चांगला भेटेल. की कुठल्याही प्रकारे कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. आणि हे मैदान माझं नसून पूर्ण छकडा मालक गोरगरिबापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं मैदान सगळ्यांना तितकाच मानपान असणार आहे. नक्कीच. दादा मानपणाचं काढल्या तुम्ही बक्षीस म्हणजे बिनजोड झाल्यानंतर काय काय तुमच्याकडून बैलगाडी मालकांना म्हणजे काय सौजन्य काय असेल किंवा ढाल बादली तर आपली असतेच, परंतु आणि काय तो कमिटीतर्फे किंवा एक आठवण म्हणून बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना जितके प्रभावित होतील मी पहिलेच बोललो आहे. हो. आणि काय तर मला वेगळं करण्याची माझी संकल्पना माझ्या डोक्यात आली, मी ती करत असतो. बरोबर. आणि माझे मित्र परिवार असे सगळे जोडलेले आहेत. अनेक प्रकारे अनेक माध्यमातून लोक मला सहकार्य करण्याची इच्छा दर्शवतात, परंतु मी कुठल्या प्रकारे कोणाला हे न करता, तर माझे मित्र आशिफ मोलानी वागेरे यांचं सहकार्य थोडंफार लाभलेलं आहे. की त्यांनी बळजुबरीनं म्हणजे मला अगदी हे माझंच मैदान म्हणून त्यांनी एक्सेप्ट केलं. आणि त्यांच्यातर्फे सह्याद्री ॲग्रो या कंपनी नावावरती विजेत्या गाडीला विनामूल्य ढाल 18 इंची उंचीची द्यायची त्यांनी प्रत्येक विजेत्या गाडीला फ्रीमध्ये द्यायची दाखवलेली आहे. आणि त्याच गाडीवर झेंडा द्यायची निशाण सुद्धा असणार आहे. हो. बघा मित्रांनो, परंपरा म्हणतो आपण, आणि परंपरा ही दादांनी पाठीमागे पेडगावचं मैदान मित्रांनो झालं. दादांनी आमच्या समोरचा विषय दादांनी सांगितलेलं की आपण बाकी कुठलीही बक्षीस देऊ, परंतु जे परंपरेनुसार दादा निशाण चालत आलाय. पहिली जुनी आठवण, माणूस 1 नंबर केला की पहिले निशाण घेऊन छकड्यात उभं राहत होती. एक जुनी आठवण दादांनी सांगितलेलं, प्रत्येक बैलगाडी मालकांना पेडगावच्या मैदानात मोरे सरकारांना फोन केला की दादांनी प्रत्येक मैदानाला म्हणजे गाडी मालकाला निशाण एक देण्यात यावं. एक आपली परंपरा आहे बैलगाडी शर्यतीची. त्याच अनुषंगानं उद्या या ठिकाणी 18 इंची म्हणजे जवळजवळ 1.5 फुटी ढाल आणि आपल्याला या ठिकाणी मानाचं निशाण या ठिकाणी देऊन बिनजोड शर्यत विजेत्या बैलगाडी मालकांना सन्मानित केला जाईल. प्रत्येक वर्षी काहीतरी दादांचं एक आगळं वेगळं नियोजन असतं. या वर्षी सुद्धा चांगलं नियोजन आहे. तर दादा साधारणतः आता बरेचसे तुम्हाला फोन आले आपल्या भागातून असतील
मुंबई भागात असेल, कराडबाग मगाशी फोन आली. हो हो. आता जाता तुमच्याकडून तर मी अमोल पवारांच्याकडे जाणार आहे. तुमचा तर जाता आता बैलगाडी मालकांना काय उद्याच्या मैदान संदर्भात सांगाल तुम्ही? पहिली गोष्ट, भाडे पंचकृषी हे तालुक्याचं शेवटचं टोक आहे आणि बऱ्यापैकी जिल्ह्यातील लोकांना हे कुठली जरा दुर्मिळ भागातले गाव असल्यामुळं माहीत नाहीत. एक माझी संकल्पना आहे की हाशेवाडी, भाडे पंचकृषी यात सगळ्यांचं पाय लागावती, ही भूमी पवित्र व्हावी आणि महादेवाच्या कृपेने मैदान मोठं व्हावं आणि सगळ्या छकडा मालकांनी उपस्थित राहावं. नक्कीच. तर माझे बैलगाडी मालकांना विनंती, जे बैलगाडी मालक उद्यासाठी इथे येणार आहेत बिनजोड मैदानला, एक जुनं पारंपरिक मैदान म्हणून ज्या मैदानाकडे बघितलं जातं बिनजोडचं मैदान आहे, जसे आपले 3 फेऱ्याचे मैदान घाटावरती जुनी पारंपरिक आहेत, त्याच दर्जाचं हे दादांचं मैदान आहे. कारण मैदानाला दादा साधारणतः मला एक सांगा जातात, कोणत्या साली तुम्ही पहिलं पर्व म्हणजे कितव्या साली चालू केलेली बिनजोड शर्यत? 2005 ला ही मैदान मी चालू केलेलं आहे. 2005 ला साधारणतः 20-21 वर्ष झाले. 100% झाली. हा खंड पडला का त्यात कधी? एकही दिवस खंड पडला नाही. बंदीत बंदीच्या वगैरे? काळात सुद्धा मी मॅनेज काय गोष्टी मॅनेज करून शिनी माझ्या बर. लेवलवरती मी 15 होईना पण मी गाड्या पळवायचो बर. आणि बंदीत तिथं- सुद्धा? हा, बंदीत सुद्धा. आणि तीच परंपरा कायम मी चालू ठेवलेली आहे. नक्कीच. तर दादा बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो आता 3 फेऱ्याच असतील किंवा नुकसान झालं, आयोजक पुढच्या वर्षी नको म्हणतो मैदान माझं नुकसान झालं, परंतु तुम्ही अशी कधी भावना ठेवली का हो माझा फायदा झाला पाहिजे, नुकसान नाही झालं? नुकसान फायदा तुम्ही बघितला का कधी? कसं आहे, बसवराजाच्या कृपेनं माझं भरपूर काय चांगलं असं मित्र परिवार एवढा मोठा आणि अनेक तुमच्यासारखी प्रेम करणारी जनता माझ्यावरती आहे आणि हेच काय मला सगळं काय मिळालेलं आहे आणि सगळंच पैशात गोष्टी काय होत नाही त्या. आणि मी कुठल्या गोष्टीचा कधी विचार न करता छकडा मालक बैल म्हणजे ज्या मला लाडक्या बैलानं जे मला मोठं केलं ह्या क्षेत्रात आणलं हो. आणि तेच फक्त मी परंपरा ज्या 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 गोष्टी माझं नाव झालं पहिलवान किंवा बैलगाडी बैलगाडीमुळे. तर त्याच गोष्टीला मी जपण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच. मित्रांनो, कधीच म्हणजे आम्ही बघतोय असं दादांचे आमचे संबंध पहिल्यापासून आम्हाला कळते, असं दादांच्या कुस्त्या आम्ही शाळेत असताना बघितलेले आहेत. पहिल्यापासून कधी बघितलं नाही की बाबा मला नुकसान झालं किंवा फायदा तोटा कधीच बघितलं नाही मैदानामध्ये. जेवढ्या गाड्या येतील तेवढ्यात मैदान करायचं आणि बैलगाडी मालकांना एक गुलालाचा आनंद द्यायचा, हे दादांचा हेतू प्रत्येक वर्षी असतो. या वर्षी सुद्धा चांगलं नियोजन आहे. फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत उपस्थित राहून उद्या बिनजोडचं जे मैदान आहे हासेवाडी बाडले या ठिकाणी, या मैदानात शोभा वाढवा. दादा जातचा तर एक प्रश्न, आता परंपरा बऱ्याच वर्षात चालू आहे, उद्याच्या मैदानासंदर्भात अजून काय वेगळे पण असेल आम्हाला? मैदान किती वाजता चालू होईल? माझी तयारी सकाळी 9 वाजता पूजा होणार आणि पूजेला काय मान्यवर बसून शिनी फाटीचं पूजन करून घेणार आणि घेतल्यानंतर जो महाराजात शर्यत करेल ती माझी डोक्यात संकल्पना आहे. बर. जो महाराजात शर्यती करतेली त्यात आणखीन बक्षात मी थोडीफार वाढ करण्याची माझी शक्यता आहे. म्हणजे वेगळं अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न करण्याचा माझा. प्रयत्न आहे. हा. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, उद्या जर 12च्या अगोदर आपण शर्यती केल्या, 9ला मैदान दादांनी सांगितले पूजन होऊन चालू होईल, 12च्या जेवढ्या शर्यती होतील त्यांच्यासाठी आणि दादांच्याकडून काहीतरी बक्षिसाची रूपरेषा असेल, वेगळं पण अजून दादांनी सांगितलं. दादा ही परंपरेने चालत आलेलं मैदान, आपले 20-21 वर्षाची परंपरा आहे. मैदान याच ठिकाणी होत चाललंय. तुम्ही कधी बाबा कधी कमी उद्या गाड्या जास्त उद्या, बंदीच्या काळात सुद्धा तुम्ही इकडे तिकडे ऍडजस्टमेंट करून 10वीच काय होणार गाड्या एक परंपरेने पळवल्यात. हेतू काय आहे दादा ह्याच्या मागचा, तुमचं बिनजोड घेण्यामागचा? पहिली गोष्ट मी मागाशी सांगितलेलं आहे, 26 जानेवारी मुंबईत आणि 15 ऑगस्ट म्हणलं की ब्रह्मा पैलवान कुमठी घाटावर सातारा येतोय लक्षात माणसांच्या. गुलाल काय असतो ही मला चांगलं माहित आहे. ज्यावेळेस माझा लाडक्या होता, लाडक्या अनेक बैल नामांकित झाली. मध्यंतरी काळात माझ्या 1-2 वर्षापूर्वी माझा गुलाल वारला. हो. पण गुलाल वारल्यापासून गुलाल काय असतो मला कपाळा लावायसाठी गुलाल गावत नव्हता. बरोबर. आणि तीच माझ्या डोक्यात परत आणखी फेड बसलं की ही मैदान कधी आयुष्यात आपण आहे तोपर्यंत बंद करायचं नाही. हे सर्वसामान्य माणसाला आज 10 चाकी म्हणजे घाटावरची जी 10 फाट्याचं 3 फेऱ्याचं मैदान जे होतंय त्याच्यात त्याच 10 गाड्या, तीच 20 बैल, तीच 20 सुट्टी मेकर आणि तीच 10 ड्रायव्हर आणि त्यांच्यात पैरं चालते ती गोरगरिबाला गोलाल गावणं अशक्य होतंय. आणि गोरगरिबांनी बैल कशी विकायची, कसा त्यांचा उदरनिर्वाह करायचा, मग हो त्यांना मोठा प्रश्न पडतो. खिशातलं घालायचं किती? आज एक बैल बाहेर काढायचं म्हणलं की 9-10 हजार रुपये, 5,000च्या वरती मिनिमम खर्च येतो. 100%. त्यानंतर प्रकार बराच होतोय आणखी. बरोबर. ठीक आहे, मला बोलून दाखवायचं नाही, मला बरोबर. काय नको त्या हो. आपलं चाललंय त्यांचं त्यांनी बी घ्यावं, मी बी घेतोय. बरोबर. मग हेच माझं उद्दिष्ट की गोरगरिबांना गोलाल घावावा, त्यांची 2 बैल विकली जावी ती, हे मागचा माझा हेतू. दुसरा फायद्याचा हा विषय सोडूनच द्यावा लोकांनी. नक्कीच. मित्रांनो, उद्देश एकच आहे, सर्वसामान्यांना कुठेतरी गुलालासाठी आपण झटत असतो. तोच गुलाल या ठिकाणी दादांचं इच्छा की बाबा सर्वसामान्यांना गुलाल भेटावा आणि त्यांच्या कपाळी गुलाल लावता. दादांनी थोडक्यात स्वतःच उदाहरण दिलं त्यांचं.
2 वर्ष झालं कपाळाला गुलाल नाही लावाय. आता मागच्या 2 वर्षापूर्वी गुलाल पळत होता. गुलाल तो काय म्हणजे निधन झालं त्याचं. पहिला लाडक्यानं काळ गाजवलाय. लाडक्या तर अखंड महाराष्ट्राला माहिती ब्रह्म पैलवानांचा. पण एक आशा असते प्रत्येक बैलगाडी मालकाला. दादांना आता 2 वर्ष गुलाल नाही, त्यामुळे प्रत्येकाला आशा आहे. त्या हेतून दादांनी मैदान ठेवलं की बाबा या मैदानावरती बाबा बिनजोड झाली, शर्यत झाली, सर्वसामान्यांच्या कपाळी गुलाल लागतो आणि गुलालाचा आनंद आहे. हा खेळ पैशासाठी नाही, बक्षीस कोण बघत नाही. हा फक्त नाद गुलालासाठी असतो. तीच परंपरा दादांनी इथं टिकवलेली आहे. प्रत्येक वर्षी दादांचं यासाठीच आयोजन नियोजन असतं. दादा, आता शर्यतीचा विषय निघाला सर्वसामान्यांचा. शर्यती कुठनं कितीपासून कितीपर्यंत होऊ शकतात सर्वसामान्यांच्या, काय सांगाल? ती मैदान असतानाच गोरगरिबांचं आहे. बर शर्यत ही गुलालापासून हा. तुम्ही मी वरचाकडा सांगत नाही, बर तुम्ही कुठेही करू शकता. बघा मित्रांनो, म्हणजे स्वार्थ कसलाच नाही. अगदी गुलाला म्हटलं तरी तुम्ही शर्यत खेळू शकता तुमच्या इच्छेनं. म्हणजे 5,000, 10, म्हणजे एक अर्धा गोंडा, काय जी रक्कम असेल तुमची त्याच्यावरती पण खेळू शकता. सर्वसामान्यांना एक हक्काचं मैदान म्हणून आपण हे मैदान सर्वसामान्यांसाठी दादांचं आयोजन नियोजन आहे. आणि उद्या याच हक्काच्या मैदानानं हक्कानं उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा. आपल्यासोबत या ठिकाणी नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे अखंड महाराष्ट्रभर, अमोल पैलवान आपसिंगेकर आहेत. त्यांच्याकडून जरा दाजीबांच्याकडून जाणून घेऊ कसं नियोजन आहे. दाजीबा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आता दादा तुमचं पहिल्यापासून संबंध? दादांनी सांगितलं भरपूर, सांगायसारखं काय ठेवलंच ठेवलंच नाही. नाही. कारण त्यांचा हेतूच असा आहे पहिल्यापासून की जसं आता 10 ते 20 वर्ष झाले मी बघतोय, हो. तसं आजपर्यंत फायदा तोटा कधी बघितला नाही. सर्वसामान्यांसाठी दादांनी आजपर्यंत विचार करत आलेत हो. आणि इथून पुढे पण तोच दादांचा मानस राहणार आहे. फक्त बैलगाडी मालकांना एकच माझी विनंती आहे की जिथं 1000-1500 गाड्या जमतात तिथं जातात गटाला, घरी मार खाऊन 7-8-10 हजार घालवून घरी येतात. बरोबर. सामान्यातले सामान्य हे विचार करावा की आपण समजा इथं 500 गाड्या जरी झाल्या, 250 500 बैल गुलालात राहणार आहेत. 100% हा विषय डोक्यात ठेवून सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी बिनजोडला हजर राहावे आणि शोभा वाढावी, एवढीच माझी विनंती, दुसरं काय नाही. नक्कीच. मित्रांनो, मैदानाचं परमिशन सुद्धा आले. परमिशन परवा दिवशीच आपल्याला ग्रुपवर पडलेले. रितसर परमिशन आहे. मौजे हासेवाडी तालुका जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव, गट क्रमांक 82 मध्ये बैलगाडी शर्यतीचा परवाना आहे. ब्रह्मा पांडुरंग जाधव म्हणजे स्वतः पैलवानांच्या नावावरती परमिशन आहे. हा परमिशनचा फोटो मी व्हिडिओ मध्ये आपल्या ऍड करणार आहे. रितसर परमिशन आहे, कुठली अडचण नाही. आपल्यासोबत या ठिकाणी हासेवाडी ग्रामस्थ आहेत. थोडं ग्रामस्थांच्याकडून जाणून घेऊ. कारण एक हासेवाडी गाव म्हटलं तर बाढळ खोऱ्यातलं एक छोटंसं गाव, आणि त्या गावाला एक बैलगाडीचं म्हणजे वर्षात एक मोठं असं आयोजन नियोजन असतं बिनजोडचं. त्यांनाही अभिमान असतो. प्रत्येक गाव झटत असतं. या ठिकाणी हासेवाडी ग्रामस्थ कायम दादांसोबत असतात. काय सांगाल? नमस्कार. नमस्कार. काय सांगाल दादांचं यावर्षी? तर तुम्हाला काय असं कसं वाटतं की दादांचं प्रत्येक वर्षी नियोजन असतं इथं? नाही, दादांचं जवळजवळ म्हणजे 20 वर्ष झालं नियोजन म्हणजे आमच्या बाळले भागातच असतं. बर. बऱ्यापैकी खट्ट मध्ये नियोजन असतं त्यांचं. म्हणजे एक अशी परंपरा आहे की कुणावरही म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस जरी आला किंवा मोठा जरी असला तर कुणावर अन्याय करत नाहीत बरोबर. अजिबात. आणि आमच्या आसपास सगळे म्हणजे खेडेगाव आहे ती. या खेडेगावाला जेणेकरून फ्रंटला आहे ती गावं. म्हणजे आता सर्वसाधारण एक रस्ता इथून एक 2-3 किलोमीटरवर हायवे आहे 72 नंबरचा. त्यामुळं काय म्हणजे अशा अडचणी येत नाही त्या. आणि एकदम असं निसर्गरम्य ठिकाणी असं मैदान आहे वातावरण. बरोबर. आणि दादांचं नियोजन व्यवस्थित असल्यामुळं आणि सगळे आमच्या भागातले ग्रामस्थ त्यांना सहकार्य भरपूर प्रमाणात करतात. त्यामुळे त्यांचं सुद्धा म्हणजे कसं आहे, त्यांचं सुद्धा म्हणजे उत्साह वाढतो. उत्साह वाढून ते अजून जोमाने काम करत असतात. आणि सगळ्यांचा विचार घेऊन कुणाचं काय, कोणी जरी समजा छोटीशी चूक जरी सांगितली, या मैदानात एवढी चूक आहे, तर ते अगदी पूर्ण बरोबर करून घेतात. म्हणजे एवढं सगळं सगळ्यांना धरून चालणारा माणूस. मित्रांनो, कसं आहे बघा, आता हासेवाडी म्हटलं तर दादांचं तसं मूळ गाव म्हटलं तर कुमटे, परंतु दादांचा इकडं पहिल्यापासूनचा म्हणजे वावर म्हणजे पहिल्यापासून मित्रपरा दादांचा मोठा आहे. दादांना प्रत्येक ठिकाणी ओळखतात गावात. प्रत्येक गावात कुस्ती क्षेत्र असेल बैलगाडी क्षेत्रामुळे. तुम्हाला असं कधी वाटलं का हे ग्रामस्थ म्हणून की बाबा आम्हाला वर्षात एकदा मैदानापर्यंत आम्हाला कसं त्रासदायक होतो, गाड्या त्या जात्यात, गर्दी असते, कसं वाटलं तुम्हाला? नाही नाही, अजूनपर्यंत असं कधीच झालं नाही. कारण की जी येणारी माणसं सुद्धा शिस्तबद्ध येतात, शिस्तबद्ध जातात. कारण त्यांना अगोदरच म्हणजे वॉर्निंग बी अशी असते की बाबा जेणेकरून दुसऱ्या माणसाला त्रास नाही झाला पाहिजे, गालबोट लागला नाही पाहिजे, गालबोट अजिबात मैदानाला लागलं नाही पाहिजे. आणि सर्व माणसं सहकार्य करत असल्यामुळे पुढच्यांनी बी सहकार्य जितक्या प्रमाणात करतील तितक्या प्रमाणात इथले ग्रामस्थ वगैरे सगळे सहकार्य करून व्यवस्थित नियोजन केलं जातं. आणि ह्या वर्षी सगळीकडे पाण्याची वगैरे भरपूर सोय आहे. आणि
म्हणजे दरवर्षीपेक्षा यंदा खटाखट मैदान केलेलं आहे. रोलिंग करून एक सुद्धा खडा तुम्हाला गावणार नाही. म्हणजे जनावरांची सुद्धा हे केलेलं आहे, काळजी घेतली काळजी घेतलेली. नक्कीच. आणि पावसाचं सुद्धा प्रमाण हे आमचं म्हणजे शेवटचं टोक असल्यामुळं, म्हणजे सातारा जिल्ह्याचं शेवटचं टोक हो आणि कोरेगाव तालुक्याचं शेवटचं टोक, त्यामुळे इकडं पावसाचं सुद्धा प्रमाण कमी आहे. बरोबर, त्यामुळे मैदानात काही अडचण येणार नाही. नक्कीच. मित्रांनो, पावसाचं म्हणाल ना, आता काहीच नाही. आता आपण मुलाखतीत बघताय, मी मगाशी माती सुद्धा थोडी आपल्याला दाखवली. अजिबात म्हणजे चिखल वगैरे किंवा गावातून आतमध्ये याला अडचण काय नाही. जेवढी कुठं त्या ठिकाणी थोडंफार काय वाटलं, पाठीमागे जेसीबीनं व्यवस्थित दादांनी ठीक आहे. जेसीबीनं रस्ता वगैरे केलाय. कुठली अडचण नाही याला, फक्त वेळेत या आणि या मैदानात शोभा वाढवा. मित्रांनो, ग्रामस्थ आहेत, दादांचे मित्र आहेत आणि बैलगाडी मालक सुद्धा आहेत. त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल दादांच्या मैदानाबद्दल? पहिल्यापासून दादांच्या सोबत आहे तुम्ही, हो, कसं नियोजन आयोजन कसं असतं? मी सोबत आहे दादांच्या. बर 15 ऑगस्टचं मैदान हे दादांचे पहिलं घाटावलं, सातारा जिल्ह्यातलं पहिलंच मैदान बाडळे इथं होतं. बर, काय सांगाल मैदानाबद्दल? काय सांगाल? मैदान हे मुंबईच्या नियमाप्रमाणेच होणार. बर. पूर्ण रास्त मैदान होणार. कोणतेही तिथं बोर्ड दाखवायला जागा नाही त्या बर. मैदानात. आणि तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे जर पावसाचं प्रमाण जर म्हणला तर वरून राजानं कृपा आपल्यावर चांगल्या प्रकारे केलेली आहे. बरोबर, महिन्यापूर्वी पाऊस भरपूर झाला, पण आता टिपकाही नाही, फाटीव नाही. नक्की नक्की. फाटी एक नंबर आहे. कोणतीही उजवी फाटी असो, डावी बाजू असो, दोन्ही फाट्या एकसारख्याच आहेत. त्याच्यात काही विषयच नाही. आणि पळायला अडचण नाही बैलांना पळायला कसलीच. कोणतीही अडचण वासरांना नाही. सुद्धा येणार नाही. वासरांना सुद्धा नाही. वासरवाली आदतवाली सुद्धा एक एक दोन दोन शर्यती अक्षी हसत खेळणार करणार आहेत. नक्की नक्की. आणि तुम्ही फाटी- पाठीमागे म्हणला की जे पाठीमागच्या काही काळात काही मैदानांना अक्षरशः, आता मी स्वतः त्यांच्याबद्दल दादांच्याबरोबर असतो, काही बॅरिकेडवाली असो, मंडपवाली असो, स्वतःच्या पदरच्या खिशातनं पैसे भागवलेले आहेत त्यांचे. पण मैदान 100% मैदान हे घेतलंय 100% रास्तच प्रत्येक वर्षी. प्रत्येक वर्षी. आणि या वर्षी तर वरून राजाने चांगली कृपा केलेली आहे. हो. कसलाही पाऊस नाही. रोलिंग करून फाटी ही एकदम ओके केलेली ओके आहे. झाली. नक्कीच. मित्रांनो, जातात आपल्यासोबत एक शेतकरी आहेत या ठिकाणचे, त्यांचं सहकार्य मोठं असतं, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षी सुद्धा महादेव यात्रेनिमित्त दादांनी काठावरचं बिंदोडचं मैदान आयोजित केलं. आणि मैदान करताना जागेचा प्रॉब्लेम आला, सगळं झालं. मित्रांनी प्रत्येक जणांनी मिळून आले, इथं मैदान चांगल्या प्रमाणात तयार केलं. आणि दरवर्षीप्रमाणे मैदान इथंच व्हावं ही आमची इच्छा आहे. बर, की आणि सगळ्यांचं सहकार्य असंच लाभावं. नक्कीच. मित्रांनो, बघा, म्हणजे भागातले शेतकरी, म्हणजे ग्रामस्थ असतील, शेतकरी, सगळ्यांची या ठिकाणी जागेला मदत असते दादांना. कुठल्याही प्रकारे कोणाचं असं नाही की बाबा इथं काय मैदान घेताय. आजकाल बघताय आपण, बांधाला अर्धा जरी नुसता चाटून गेला अर्धा 1 इंच, तरी लगेच म्हणतो अरे ती तुला दिसला नाही, बांध कापलाय, माझा बांध पडला. परंतु इथं दादांसाठी हासेवाडी ग्रामस्थ, बाडळे पंचक्रोशी असेल, मित्र परिवार असेल, दादांचं मैदान म्हणलं की म्हणजे दिवस इथं थांबतात, पूर्ण सहकार्य असतं. यंदाही चांगलं आयोजन नियोजन आहे. जाता माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती, ज्या बैलगाडी मालकांच्या व्हॉट्सअपवरती शर्यत जुळलेल्या आहेत त्या बैलगाडी मालकांनी लवकर या. दादांनी मग सांगितलंय 12च्या अगोदर जे शर्यत करतील त्यांच्यासाठी अजून काहीतरी बक्षीस देण्याचा हेतू आहे दादांचा. लवकर या, मैदान 9ला चालू होईल. मुंबईच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी मैदान होईल बिनजोडचं. कुठल्या प्रकारे इथं तुम्हाला माहिती पारसलेली नसते. रितसर पारदर्शक, मोठा असू नाहीतर लहान असू, सगळ्यांनी एकच नियम असतो. फक्त सगळ्यांनी शिस्त पाळा. आपल्याला या ठिकाणी मैदानाचं लोकेशन ग्रुपला टाकलं जाईल. परमिशन आपली रितसर आणले, सगळं व्यवस्थित आहे, मैदान सज्ज आहे. फक्त आता बैलगाडी मालकांनी वेळेतून उपस्थित राहावा. कुठल्याही अफवांना बळी न पडता. तुम्हाला जर काय अडचण वाटली, बॅनरवरती वैयक्तिक दादांचा नंबर आहे, तुम्ही दादांना फोन करा. अमोल पैलवान आहेत, हासेवाडी ग्रामस्थ आहेत, सगळ्यांना किंवा मला फोन करा, सगळ्यांना फोन करू शकता तुम्हाला अडचण वाटल्यास. फक्त अफवांना बळी न पडता मोठ्या संख्येनं उद्या या जुनं पारंपरिक नामवंत पैलवान ब्रह्मदादा कुमटे आयोजित भव्य दिव्य बिनजोड मैदानाला उपस्थित राहावा आणि या मैदानात शोभा वाढवा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग हरे हरे महादेव.